हरे कृष्णा फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत हँड वॅक्ससाठी आधी आपल्याला हेअरची ग्रोथ बघायची हातांची की कोणत्या साईडला ग्रोथ आहे. जशा साईडला ग्रोथ असेल त्या साईडने आपल्याला वॅक्स अप्लाय करायचं असतं. आता आपण पावडर लावून घेतली, मग आपल्याला वॅक्सची जी थिकनेस आहे जी तुम्ही व्हिडिओमध्ये बघता एवढंच थिक आपल्याला घ्यायचं आहे. जास्त पातळ पण घ्यायचं नाही आहे. त्याच्याने काय होतं, जास्त पातळ असल्यावर स्किनला चटका पण लागतो आणि हेअर पण प्रॉपर निघत नाही. आता अशा पद्धतीने स्ट्रीप घ्यायची आहे आणि आपल्याला खालून सुरुवात करायची असते वॅक्सला स्ट्रीप लावायला आणि खालून स्किन पकडायची आणि मग स्ट्रीप ओढायची. ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ना, अशा पद्धतीने तुम्हाला ओढायची आहे आणि पूर्ण वॅक्स आपले एका स्ट्रीपमध्येच व्यवस्थित होऊन गेले. आता आपण फ्रंटची जी साईड आहे आपली हाताची तिथे करणार आहोत. आता जिथे आपली रक्तवाहिनी असते ना, तिथे आपल्याला अप्लाय नाही करायचं वॅक्स, कारण की तिथला पार्ट जो असतो तो सेन्सिटिव्ह असतो. मग तिथे काय होतं, ब्लड क्लॉट बनून जातात, रक्त जमून जातं आणि रेड कलरचे पॅच पडतात. म्हणून वॅक्स लावताना तिथे लावायचं नाही आहे. जर केस खूपच असतील तर वॅक्स घेतोय तर वॅक्सला घेताना पॅचवेल्याची बॅक साईड आहे ती पूर्ण क्लीन करून घ्यायची आणि मग वॅक्स घ्यायचे आणि अशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे. आता आपण फ्रंटचे जे पंजे तेथे कसं करायचं आहे की पूर्ण वॅक्स अप्लाय करायचं आहे व्यवस्थित आणि मग स्ट्रीपने घेऊन हाताने बोट पकडून मग स्किन टाईट करून पट्टी ओढायची. ज्या पद्धतीने मी ओढली तशा पद्धतीने तुम्ही ओढायची. तर आपण दुसरा हात पण सेम पद्धतीतच करणार आहे. स्किनला व्यवस्थित रफ करायचं आहे. जेव्हा आपण हे घेतो ना वॅक्स स्ट्रीप, तर तिथे आपण रफ करायचं आहे. आता जी आपली साईडला ग्रोथ होती त्यांची डायरेक्शन खालच्या साईडला आहे, तर अप्लाय करताना स्ट्रेट अप्लाय करायचं, फक्त काढताना अपोजिट साईडने काढायचं आहे. म्हणजे केस पूर्ण निघतात, तुटून नाही निघत किंवा असे छोटे छोटे खुटे नाही राहून जात केसांचे. अशा पद्धतीने काढून मग वापस एक स्ट्रेट पट्टी मारून घ्यायची. मग वापस उलट्या साईडने पण एक पट्टी मारायची आहे पूर्ण सर्व. जर हातांना नमी येत असेल तर तुम्ही पावडर अप्लाय करून मग परत वॅक्स करू शकतात. वातावरणानुसार असतं वॅक्सचं टेम्परेचर वगैरे व्यवस्थित यूज करायचं आहे. जास्त गरम पण यूज नाही करायचं आहे, नाही तर क्लायंटला फोड वगैरे स्किन पिलू शकते. जास्त गरम असल्यामुळे फोड येतात, स्किन रेड होऊन जाते, तर त्याची काळजी तुम्ही घ्यायची. वॅक्स चेक करायचं आहे, जास्त गरम असेल तर त्याला गार करायचं आहे आणि मगच लावायचं. आता आपण वॅक्स झाल्यावर स्क्रब करून देतो. स्क्रब पण जास्त हार्ड स्क्रब नाही करायचं आहे आपल्याला, सॉफ्ट स्क्रब वापरायचा आहे. नाहीतर मग क्लिन्झिंग मिक्स करायचं स्क्रबमध्ये आणि मग तो करायचा. आणि ज्या पद्धतीने मी हँड मसाज देते त्या पद्धतीने तुम्ही वॅक्स झाले की स्क्रब केल्याने काय होतं की स्किन जास्त सॉफ्ट आणि त्याची जी डेड स्किन असते ती व्यवस्थित क्लीन होऊन जाते. आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.